SC-BC मधून आम्ही आमच्या सरकारने आरक्षण दिलं. पण त्या म्हणजे ते नोटिफिकेशन जे झालं होतं मुंबईला, त्यानंतर एवढा विजयाचा जल्लोष झाला, त्यानंतर जरांगे तुमचंच तारीफ करत खरं तर वापसही गेले होते. मग असं काय केलं नाहीत तुम्ही असं म्हटलं पाहिजे ज्यामुळे त्यांना परत यावं लागलं? नाही बघा, नोटिफिकेशन त्यांनी वाचलं होतं, त्यांनी त्याचं वाचन केलं, त्यांच्या लोकांकडून वाचन करून घेतलं आणि त्यानंतरच त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. त्यामुळे नोटिफिकेशनमध्ये कुणबी नोंदी शोधणं, कुणबी प्रमाणपत्र देणं आणि जे आरक्षण SC-BC मधून आम्ही 10% आरक्षण दिलं आणि जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि खूप मोठ्या प्रमाणावर नोंदी शोधल्या आणि मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्रही दिली. हे खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झालं नव्हतं. नक्कीच. कारण नोंदी तर पूर्वी पण होत्या, पण त्या शोधल्या नव्हत्या आणि ज्याच्या जुन्या नोंदी आहेत कुणबी, त्याला दाखले देणं हे बंधनकारक. कायदा आम्ही नाही केलाय तो, अगोदरपासून त्या कायद्याप्रमाणे त्याची पूर्तता आम्ही केली आणि जस्टिस शिंदे कमिटी आणि त्यांच्या लोकांनी खूप चांगलं काम केलं. अगदी हैदराबाद पर्यंत देखील ते गेले. बरोबर. तिकडे देखील रेकॉर्ड, कारण हैदराबादचा आता गॅजेटचा विषय जो झालेला आहे तो निजामशाहीमध्ये मराठवाडा सगळा तो होता. बरोबर. आणि ते कठीण काम नोंदी शोधण्याचं होतं. मग त्याच्यामध्ये उर्दू नोंदी आहेत, फारसी नोंदी आहेत, या सगळ्या ज्या नोंदी शोधणं हे देखील कठीण काम होतं आणि ते काम जस्टिस शिंदे साहेबांनी केलं, त्यांच्या कमिटीने केलं आणि हे खरं म्हणजे मोठं अचीवमेंट आहे. आणि आता